वेलकम माय डिअर स्टुडंट. सगळ्या महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज आपण बघतोय. कुठल्याही मिस करू नका, अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारला, आठवतोय का? स्टेशनरी परचेस आणि रॉ मटेरियल परचेस ह्याच्यामध्ये फरक काय आहे? आता मी आधी कॉमन काय आहे, सेम काय आहे ते सांगते. दोन्ही गोष्टी परचेस्डच आहेत, दोन्हीही गुड्सच आहेत. गुड्स म्हणजे काय सांगितलं मी, जेव्हा सेलर एखादा कमॉडिटी विकत असतो तेव्हा त्याला गुड्स म्हणतात. पण जो परचेस करतो म्हणजे आपण स्टेशनरी पण विकत घेतली आणि प्लायवूड सुद्धा विकत घेतलेला आहे, तर या दोन मध्ये आपल्या दृष्टीने अकाउंटिंग ट्रीटमेंट वेगळी काय आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. स्टेशनरी जेव्हा परचेस होते त्यावेळेला ती तशीच्या तशी कंझ्युम होते आपल्याकडे, बरोबर आहे. तुम्ही A4 साईजचे पेपर आणता प्रिंटिंगचे, त्याच्यावरती प्रिंटिंग करता आणि तो कागद तुम्ही कंझ्युम करता. पण रॉ मटेरियल परचेस, मगाशी आपण जेव्हा प्लायवूडचं एक्झाम्पल घेतलं होतं, प्लायवूडच्या एक्झाम्पल मध्ये जेव्हा आपण प्लायवूड विकत घेतलेला आहे तेव्हा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, त्या प्लायवूड विकत घेतल्या ते आपण एक प्रोसेस करणार आहोत ज्याने आपण आपला फायनल प्रॉडक्ट बनवणार आहोत आणि तो विकणार आहोत. करेक्ट? ह्याला म्हणायचं परचेसेस. ज्या वेळेला आपण कुठलेही गुड्स विकत घेतो त्याच्यावर प्रोसेस करून विकतो, हा कोण असतो? मॅन्युफॅक्चरर, जो गुड्स वरती प्रोसेसिंग करून विकतो. किंवा प्लायवूड विकत घेतले आणि तसंच प्लायवूडने पुढे विकलंय, याला काय म्हणायचं? ट्रेडिंग. म्हणजे प्लायवूड वरती मी काहीतरी प्रोसेस करीन आणि एखादा टेबल बनवू शकीन, मॅन्युफॅक्चरिंग करू शकीन, याला काय म्हणायचं? मॅन्युफॅक्चर करणे. किंवा हा प्लाय तसाच्या तसा प्रोसेस न करता अनप्रोसेस्ड मी तसाच्या तसा सेल करू शकीन, याला काय म्हणायचं? ट्रेडिंग. करेक्ट? याचाच अर्थ जेव्हा परचेसेस कधी म्हणायचं? जेव्हा आपण गुड्स विकत घेतो आणि तो सेल करण्यासाठी त्याचा वापर करतो. एकतर प्रोसेस करू किंवा तसाच्या तसा विकू. आलं लक्षात? ह्याला म्हणायचं परचेसेस, हेड परचेसेस. पण एक्सपेंडिचर कधी म्हणायचं? एक्सपेन्सेस कधी म्हणायचं? ज्या वेळेला आपण ती वस्तू घेतो, गुड्स विकत घेतो, पण आपण ते कंझ्युम करतो ऍट अवर एंड. वी डू नॉट यूज देम फॉर सेलिंग पर्पज. लक्षात येतंय? सो ह्याला म्हणायचं एक्सपेंडिचर आणि याला म्हणायचं परचेसेस. कळतंय? हे नाही लक्षात आलं आता तरी चालणार आहे. जसे जसे आपण पुढे जाऊ ना तसं तसं तुम्हाला या गोष्टींची क्लॅरिटी येईल. ठीक आहे, पुढची टर्म बघूया आपण. पुढची टर्म आहे आपली डिस्काउंट. आता डिस्काउंट म्हणजे काय? डिस्काउंट हा शब्द तर तुम्ही लाख वेळेला ऐकला असेल की मला डिस्काउंट मिळालं. म्हणजे काय मिळालं? त्याची जी ओरिजिनल प्राइस होती एखाद्या गोष्टीची जी आपण विकत घ्यायला गेलोय, त्या माणसाने आपल्याला त्याच्यावरती डिस्काउंट दिलं, त्या सेलरनी आपल्याला डिस्काउंट दिलं. म्हणजे काय दिलं? 100 रुपये किंमत होती, त्यांनी मला 90 रुपयालाच दिलं, 10% डिस्काउंट दिलं. याचा अर्थ कन्सेशन दिलं. सो डिस्काउंट म्हणजे काय? इट इज अ कन्सेशन गिव्हन बाय द सेलर टू द बायर, ऍज सिंपल ऍज इट इज. किती गोष्ट साधी आहे. डिस्काउंट म्हणजे काय? कन्सेशन. कोण देणार आहे? गिव्हन बाय द सेलर टू द बायर. बरोबर? आता डिस्काउंटचे दोन प्रकार आहेत, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय? तुम्ही जर एखादी गोष्ट पाहिली तर मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला. आता आपण कॅमलिनचंच एक्झाम्पल मागच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं. कॅमलिनचे हे मार्कर कुठे बनतात? कॅमलिनच्या कंपनीमध्ये बनतात. ती कंपनी कुठेतरी गुडगावला का कुठेतरी आहे. सो त्या कंपनीमध्ये हे मार्कर बनले. तिथून ते आपल्या घराच्या शेजारच्या दुकानापर्यंत कसे पोहोचले? याला काय म्हणायचं? याला सप्लाय चेन म्हणतात. हा शब्द पुढे जाऊन तुम्हाला येणार आहे. सप्लाय चेन म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरर पासून ती गोष्ट आपल्यापर्यंत कशी पोहोचते याला म्हणायचं सप्लाय चेन. सगळ्यात पहिल्यांदा कोण असतो? मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसर, जो हे प्रोड्यूस करतो. हे मार्कर कोणी प्रोड्यूस केले? मॅन्युफॅक्चररनी. आता मॅन्युफॅक्चरर, कॅमलिन कंपनी डायरेक्ट मला फोन करून किंवा मी डायरेक्ट कॅमलिन कंपनीला फोन करून मला एक मार्कर द्या असं सांगतो का आपण? नाही. सो मॅन्युफॅक्चरर कडून ते जातात डिस्ट्रीब्युटर कडे. डिस्ट्रीब्युटर काय काम करतो? त्याच्या नावातच डिस्ट्रीब्यूट हा शब्द आहे. मॅन्युफॅक्चरर कडनं बल्क मध्ये तो ती वस्तू उचलतो आणि भारतभर डिस्ट्रीब्यूट करतो. आपण सध्या इंडियाचा विचार केला,
तर इंडियामध्ये ते डिस्ट्रीब्युशनचं तो काम करतो. डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर पुढे जाऊन काय करणार, डिस्ट्रीब्युटर ते कोणाला देतो, होलसेलरला देतो. होलसेलर म्हणजे कोण, जो होलसेल मध्ये, क्वांटिटी मध्ये, बल्क मध्ये तो प्रॉडक्ट विकत घेतो. होलसेलर पुढे जाऊन काय करतो, तो ट्रेडरला देतो. ट्रेडर किंवा रिटेलर तो बॉक्स तो विकतो डायरेक्ट कन्झ्युमरला किंवा कस्टमरला. कळलंय? सो हे कॅमलिनचा मार्कर माझ्यापर्यंत पोहोचला कसं, मॅन्युफॅक्चररनी डिस्ट्रीब्युटरला दिलं, डिस्ट्रीब्युटरनी होलसेलरला दिलं, होलसेलरनी ट्रेडरला किंवा रिटेलरला दिलं आणि मग कन्झ्युमरला. आपण जे शॉप म्हणतो ना, दुकानात जाऊन मी विकत आणलं, त्यांना रिटेलर्स म्हणतात. इथपासून इथपर्यंत हा प्रॉडक्ट ट्रेड होतोय की नाही, का मॅन्युफॅक्चर होतोय. इथे फक्त पहिल्या स्टेजला तो मॅन्युफॅक्चर झाला, तिथून पुढे तो ट्रेड होतोय. लक्षात घ्या. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय, मी मीनिंग सांगते. कन्सेशन अलाउड बाय द सेलर ऑन द लिस्ट प्राइस और कॅटलॉग प्राइस ऑफ द गुड्स. पहिल्यांदा मीनिंग समजून घ्या. कन्सेशन अलाउड आहे, डिस्काउंट आहे म्हटल्यानंतर ते कन्सेशन आहे. कुणी दिलंय, सेलरनी. ऑन द लिस्ट प्राइस और कॅटलॉग प्राइस. लिस्ट प्राइस किंवा कॅटलॉग प्राइसचा अर्थ असा होतो, जेव्हा मॅन्युफॅक्चरर ही वस्तू बनवतो, मार्कर बनवतो, त्यावेळेला त्याची किंमत मी जी विकत घेतली तितकीच असेल का, नाही. त्याची किंमत कमी असते. ती जी किंमत आहे त्याला म्हणायचं लिस्ट प्राइस किंवा कॅटलॉग प्राइस. ज्या प्राइसला तो मॅन्युफॅक्चरर डिस्ट्रीब्युटरला विकणार आहे. बरोबर. डिस्ट्रीब्युटर जेव्हा ते होलसेलरला विकेल तेव्हा तो त्याचा प्रॉफिट ऍड करेल. बरोबर. म्हणजे त्याची कॉस्ट वाढली. होलसेलर ट्रेडरला देईल तेव्हा तो त्याचं प्रॉफिट ऍड करेल, अजून कॉस्ट वाढली. आणि पुढे फायनल कन्झ्युमर कडे घेताना अजून प्रॉफिट ऍड होणार, अजून किंमत वाढली. म्हणजे जर मला हा मार्कर 40 रुपयाला मिळालेला असेल तर ओरिजिनली त्याची किंमत कदाचित 20 रुपये पण असेल. लक्षात आलं? सो हे जे ट्रेड डिस्काउंट आहे हे कोण कोणाला देतं, सेलर देतो ऑन लिस्ट प्राइस और कॅटलॉग प्राइस. लिस्ट प्राइस किंवा कॅटलॉग प्राइस म्हणजे फायनल कन्झ्युमर कडे यायच्या आधी ह्या ज्या सगळ्या प्राइसेस असतात यांना म्हणायचं लिस्ट प्राइस किंवा कॅटलॉग प्राइस. आलं लक्षात? आता कॅश डिस्काउंट म्हणजे काय, कन्सेशन अलाउड बाय द सेलर ऑन द इनवॉइस प्राइस और एमआरपी ऍट द टाइम ऑफ कॅश पेमेंट. याच्यावर लिहिलेलं असतं ही एमआरपी आहे. मग जेव्हा हा जो ट्रेडर आहे हा फायनल कन्झ्युमरला जेव्हा डिस्काउंट देणार आहे एमआरपी वरती, त्यावेळेला त्याला म्हणायचं कॅश डिस्काउंट, कारण मी पैसे देऊन ते विकत घेणार आहे ऍट द टाइम ऑफ कॅश पेमेंट. बेसिक फरक कळलाय? ट्रेड डिस्काउंटचं नावच ट्रेड आहे. जेव्हा तो ट्रेडिंग मध्ये असतो, प्रॉडक्ट जेव्हा तो ट्रेडिंग मध्ये असतो तेव्हा दिलेलं कन्सेशन. आणि कॅश डिस्काउंट म्हणजे जेव्हा फायनल कन्झ्युमरला ते विकायचं असतं, कॅश पेमेंट केल्यानंतर तेव्हा दिलेलं कन्सेशन. टाइम ऑफ डिस्काउंट कधी आहे, ऍट द टाइम ऑफ सेलिंग और परचेसिंग, ऍट द टाइम ऑफ पेमेंट. सेलिंग और परचेसिंग म्हणजे हा सेल करतोय हा परचेस करतोय, म्हणून दोन्ही लिहिलंय, सेलिंग आणि परचेसिंग. बेनिफिट काय आहे, टू एनकरेज द बल्क ऑर्डर्स. ट्रेड डिस्काउंटचा मोटिव्ह काय आहे डिस्काउंट देण्याचा, बल्क ऑर्डर्स. हा जो डिस्ट्रीब्युटर पुढे होलसेलरला देणार आहे, जर ह्या डिस्ट्रीब्युटरनी होलसेलरला बल्क ऑर्डर साठी डिस्काउंट दिलं तर होलसेलर पुढच्या वेळेला जे 10 पॅकेट मागवले होते तो 20 पॅकेट मागवेल, ऑर्डर वाढवेल त्याची. बरोबर आहे? सो बल्क ऑर्डर्स प्रमोट करण्यासाठी, एनकरेज करण्यासाठी ट्रेड डिस्काउंट दिलं जातं. आणि इथे एनकरेज अर्ली पेमेंट्स. तुम्ही जर मला आत्ता लगेच पेमेंट केलं तर मी 10% डिस्काउंट देतो तुम्हाला, चालणार आहे का असं लोक विचारतात. अर्ली पेमेंट साठी कॅश डिस्काउंट दिलं जातं. प्रेफरन्स काय आहे, कॅश डिस्काउंटच्या आधी, अलाउड बिफोर कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट हे कॅश डिस्काउंटच्या आधी अलाउ केलं जातं. ट्रेड डिस्काउंट हे कॅश डिस्काउंटच्या आधी अलाउ केलं जातं. कसं, मी ज्या सप्लाय चेन मध्ये सांगितलं इथपर्यंत ते ट्रेड होत आलंय, आता ते फायनली सेल होणार आहे. ऑब्विसली ट्रेड डिस्काउंट आधी आहे, कॅश डिस्काउंट नंतर आहे. अलाउड आफ्टर ट्रेड डिस्काउंट. कॅश डिस्काउंट सगळ्यात शेवटी दिलं जातं, आधी ट्रेड डिस्काउंट दिलं जातं. नेचर ऑफ रिसिव्हर. ट्रेड डिस्काउंट कुणाला मिळतं, रिसिव्हर कोण आहे,
डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, ट्रेडर आणि रिटेलर. इकडे कोण रिसिव्हर आहे? फायनल कन्झ्युमर किंवा काही काही वेळेला रिटेलरला सुद्धा होलसेलर कॅश डिस्काउंट देऊ शकतात. कळलं? सो इथे फायनली शेवटच्या स्टेजला कॅश डिस्काउंट आहे. अकाउंटिंग ट्रीटमेंट काय आहे? दे आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. ट्रेड डिस्काउंट बुक्स मध्ये लिहायचं नाही. फॉर एक्झाम्पल, जर 100 रुपयाची वस्तू असेल, 10% डिस्काउंट दिलं म्हणजे किती झालं? 90 रुपीजला ती वस्तू पडली आपल्याला, तर डायरेक्ट 90 रुपीजची एंट्री करायची जर ते ट्रेड डिस्काउंट मध्ये असेल तर. कळलंय? पण जर कॅश डिस्काउंट मध्ये असेल तर रेकॉर्डेड इन द बुक्स 100 - 10 = 90 अशी पूर्ण एंट्री करायची जर ते कॅश डिस्काउंट असेल तर. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन काय आहे? बोथ कॅश और क्रेडिट दोन्ही ट्रान्झॅक्शन्स वरती ट्रेड डिस्काउंट दिलं जातं. पण कॅश डिस्काउंट हे फक्त कॅश ट्रान्झॅक्शनला दिलं जातं. कळलंय? नक्की कळलंय? जास्ती खोलात शिरू नका. आता तुम्हाला बेसिक आयडिया यायला पाहिजे. मला समजलंच नाहीये, पुढे जाऊन मला कळेल का वगैरे प्रश्न मनात आणू नका. नाहीच समजलं तर मला कमेंटमध्ये सांगा, पुन्हा एकदा मी समजावून सांगेन. ठीक आहे? फोटो काढून घ्या. आपली नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे सॉल्व्हन्सी. सॉल्व्हन्सी मध्ये 2 प्रकार आहेत, सॉल्व्हंट पर्सन आणि इनसॉल्व्हंट पर्सन. सॉल्व्हंट पर्सन म्हणजे काय? व्हेन द ऍसेट्स आर मोर दॅन or equal to the liabilities, then the person is said to be a solvent person. Solvent person म्हणजे काय? Assets are more than or equal to the liabilities. So तुम्ही इथे पुढे असं लिहून घ्यायचंय, assets are more than or equal to the liabilities. याचा अर्थ काय होतो? The solvent person can pay off his debts using his assets. डेट्स म्हणजे काय? आपल्याला जे पैसे देणं लागतो, आपण पेएबल लागतो, ज्यालाच लायबिलिटीज असंही म्हणतात. जे पैसे आपल्याला देणं लागतो आपण, ते पैसे ज्या लायबिलिटीज आहेत त्या ऍसेट्सच्या थ्रू जर आपण देऊ शकलो तर त्याला म्हणायचं सॉल्व्हंट पर्सन. याकरता ऍसेट्सची अमाऊंट लायबिलिटीजच्या अमाऊंट पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. ऑर इक्वल टू, एक एक्झाम्पल देते, तुमच्याकडे 500 रुपये आहेत, तुम्ही दुकानात गेलाय तर तुम्ही 600 रुपयाची वस्तू खरेदी करू शकाल का? नाही. तुमच्याकडे कॅश किती आहे? 500च आहे. मग तुम्ही एक तर 400 रुपयाची खरेदी करू शकाल किंवा इक्वल ती खरेदी, म्हणजे जिथे ऍसेट्स ग्रेटर आहेत तेवढी खरेदी करू शकाल किंवा इक्वल टू ची खरेदी करू शकाल. 500 रुपयापेक्षा जास्त खरेदी करू शकाल का? नाही. सो ही इज अ सॉल्व्हंट पर्सन बिकॉज हिज ऍसेट्स आर मोर दॅन द लायबिलिटीज. पण मग इनसॉल्व्हंट पर्सन म्हणजे काय? व्हेन द लायबिलिटीज आर मोर दॅन द ऍसेट्स. लायबिलिटीज आर मोर दॅन द ऍसेट्स. ऍसेट्स पेक्षा लायबिलिटीज मोर आहेत, इक्वल पण नाही, मोरच आहेत. देणी जास्त झाली. देणी का वाढतील? लायबिलिटीज का वाढतील? कारण क्रेडिट परचेसेस केलेले आहेत, क्रेडिट वरती ट्रान्झॅक्शन्स करत गेले, सो लायबिलिटीज वाढत गेल्या. कळलंय? सो लायबिलिटीज कधी वाढतात? ज्यावेळेला क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स असतात त्यावेळेला लायबिलिटीज वाढत जातात. अगेन्स्ट ऍसेट्स आपल्या कमी असतात. ऍसेट्स ज्या वेळेला कमी आहेत लायबिलिटीज पेक्षा, सो लायबिलिटीज पे ऑफ करायला पैसेच नाहीयेत. माझ्याकडे 500 रुपये आहेत आणि माझी देणी आहेत 1000 रुपये. लायबिलिटीज माझ्या 1000 रुपये, पण माझ्याकडे कॅश अवेलेबल 500 रुपये आहे, मग मी ते देऊ शकत नाही. कळतंय? याला म्हणायचं इनसॉल्व्हंट पर्सन. इनसॉल्व्हंट पर्सन म्हणजे काय? जो असा एक पर्सन जो त्याची ऍसेट्स युटिलाइज करून लायबिलिटीज पे ऑफ करू शकत नाही. पार्ट ऑफ द लायबिलिटीज पे ऑफ होतील पण 100% लायबिलिटीज पे ऑफ होऊ शकत नाहीत. सो इनसॉल्व्हंट पर्सन कॅन नॉट पे ऑफ हिज डेट्स ऑर लायबिलिटीज. कळलंय? त्याला म्हणायचं इनसॉल्व्हंट पर्सन. पुढची टर्म आहे आपली गुडविल. गुडविल म्हणजे काय? रेप्युटेशन ऑफ द बिझनेस एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी इज कॉल्ड एज गुडविल. रेप्युटेशन ऑफ द बिझनेस म्हणजे काय? मगाच आपला कॅमलिनच एक्झाम्पल घ्या. तुम्ही म्हणाल मी तेच एक्झाम्पल घेते, पण त्याच्यामुळेच लक्षात राहतं. तर कॅमलिन ही जी कंपनी आहे, मी जेव्हा केव्हा मार्कर विकत आणायला जाते तेव्हा मी कॅमलिनचेच मार्कर विकत घेते. म्हणजे मला काय माहिती असतं की कॅमलिनचे मार्कर ह्यांची क्वालिटी चांगली आहे, लॉंग लास्टिंग आहे, त्याचं टिप चांगला आहे, यांची इंक अवेलेबल आहे.
सो कॅमलिन ह्या कंपनीचं एक रेप्युटेशन आहे. तसंच तुम्ही अजून वेगवेगळी उदाहरणं घेऊ शकता. मोबाईल घ्या, सॅमसंग, आयफोन, विवो, ही ज्या काय कंपन्या त्यांचं रेप्युटेशन आहे ना. आपण मोबाईल घेताना कुठलीही लोकल कंपनी द्या असं म्हणतो का? नाही, आपण स्टँडर्ड त्या कंपनीसाठीच मागतो, कारण आपल्याला बॅक ऑफ द माइंड माहिती आहे की ह्या कंपनीचं एक रेप्युटेशन आहे. हे जे रेप्युटेशन आहे ते जर आपण मनी टर्म्स मध्ये काउंट करायचा प्रयत्न केला, मोजायचा प्रयत्न केला, तर त्याचं जे आन्सर येईल त्याला आपण गुडविल म्हणतो. नुसतंच रेप्युटेशन ऑफ द फर्म नाही, त्याचं आपण जर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी, पैशांमध्ये ते रेप्युटेशन किती आहे याच्या प्रॉपर मेथड्स आहेत, व्हॅल्युएशन ऑफ गुडविलच्या मेथड्स आहेत, ते वापरून गुडविलची व्हॅल्यू काढतात. सो हे जे गुडविल आहे, रेप्युटेशन ऑफ द बिझनेस एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी इज कॉल्ड ॲज गुडविल. इट इज अन इंटँजिबल ॲसेट. टँजिबल आणि इनटँजिबल दोघांमधला डिफरन्स माहितीये? टँजिबल म्हणजे आपण जे टच करू शकतो. मी आता बोर्डला टच करतेय, सो दिस इज टँजिबल, दिसतं आपल्याला. जे आपण दिसू शकतं, फील करू शकतो, टच करू शकतो आपण, त्याला म्हणायचं टँजिबल ऍसेट्स. इनटँजिबल ऍसेट्स म्हणजे रेप्युटेशन दिसत नाही आपल्याला, फील होऊ शकतं की अरे मार्केटमध्ये यांचं रेप्युटेशन आहे, पण आपण टच करू शकतो का? नाही. सो ज्या गोष्टी रिअल नाहीये, टच करू शकता येत नाही, त्याला म्हणायचं इनटँजिबल ऍसेट. बट इट इज अन ऍसेट, हे लक्षात घ्या. इंटँजिबल असलं तरी इट इज अन ऍसेट टू द बिझनेस. त्या बिझनेसनी इतक्या वर्षांमध्ये जे कमावलंय मार्केटमध्ये त्याला म्हणायचं रेप्युटेशन. त्यांची ऍसेट आहे ती जी आपण एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी, मनीमध्ये जेव्हा ती आपण एक्सप्रेस करू शकू त्यावेळेला आपण ती ऍसेट म्हणून बॅलन्स शीटला नक्की दाखवू शकतो. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिट म्हणजे काय? वेन द सेलिंग प्राइस इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस इट इज कॉल्ड ॲज प्रॉफिट. आता सेलिंग प्राइस म्हणजे काय आणि कॉस्ट प्राइस म्हणजे काय? मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, MRP म्हणजे आपली जी सेल करायची प्राइस असते. आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा मॅक्सिमम रिटेल प्राइस म्हणून जी MRP असते त्या प्राइसला आपण कुठलीही गोष्ट विकत घेतो. म्हणजे सेलिंग प्राइस म्हणजे काय? ज्या प्राइसला आपण प्रॉडक्ट विकत घेतो ती जी कॉस्ट असते त्याला म्हणायचं सेलिंग प्राइस. मग कॉस्ट प्राइस म्हणजे काय? कॉस्ट प्राइस म्हणजे तो प्रॉडक्ट बनवण्यासाठी आतापर्यंत किती कॉस्ट लागली, म्हणजे टोटल एक्सपेन्सेस. सेलिंग प्राइस म्हणजे टोटल इन्कम आणि कॉस्ट प्राइस म्हणजे टोटल एक्सपेन्सेस. जो काही खर्च आतापर्यंत हा एक मार्कर बनवण्यासाठी झाला, त्याचं रॉ मटेरियल घ्या, त्याचे कन्झ्युमेबल्स घ्या, त्याचा ट्रान्सपोर्ट घ्या, सगळ्या कॉस्ट, जोपर्यंत हा प्रॉडक्ट माझ्यापर्यंत पोहोचत नाही, हा मार्कर मी विकत घेत नाही, तोपर्यंतचे सगळे एक्सपेन्सेस धरायचे कशात? कॉस्ट प्राइस मध्ये. आणि सेलिंग प्राइस म्हणजे ज्या प्राइसला आपण तो सेल करणार आहोत, बायर तो विकत घेणार आहे, त्याला सेलिंग प्राइस म्हणजे ते पैसे आल्यानंतर आपलं इन्कम होणार आहे, म्हणून त्याला मी इन्कम म्हणतेय. आणि कॉस्ट प्राइस म्हणजे टोटल एक्सपेन्सेस. सो प्रॉफिट म्हणजे काय? ज्या वेळेला हे सेलिंग प्राइस जास्त असेल, ऑब्व्हियसली ना, इन्कम जास्त आहे एक्सपेंडिचर पेक्षा, म्हणजे आपल्याला प्रॉफिट झालं. तुम्हीच लॉजिकली विचार करा की तुम्ही जर उद्या बिझनेस करायला गेलात तर 100 रुपयाची गोष्ट आणलेली आपण 90 रुपयाला विकू का? ऑब्व्हियसली नाही. आपण 100 रुपयापेक्षा जास्तच रुपयाला ती विकणार की नाही. म्हणजे 100 रुपयाला जर ती वस्तू आणली तर आपण काय म्हणणार? 100 रुपयाची कॉस्ट झाली आपली. मग ती आपण विकणार किती? मिनिमम 10-15% तरी त्याच्यावरती प्रॉफिट पाहिजे. 115 रुपयाला जर ती आपण विकली तर कितीचं प्रॉफिट झालं आपल्याला? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, 15 रुपयाचं म्हणायचं प्रॉफिट. कळलंय? मग हेच लॉस म्हणजे काय? वेन द सेलिंग प्राइस इज लेस दॅन द कॉस्ट प्राइस. आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की 100 रुपयाची जर वस्तू मी आणली आणि 90 रुपयाला विकली तर कॉस्ट प्राइस किती झालीये? 100च झालीये आणि विकल्याची किती? 90. मग आपल्याला प्रॉफिट होणार का? नाही, आपल्याला लॉस होणार 10 रुपयाचा. बरोबर? म्हणजे जेव्हा कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस पेक्षा जास्त असते त्यावेळेला लॉस होतो, पण जेव्हा सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त असते त्यावेळेला प्रॉफिट होतो. कळलं?